कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आम्हाला जायचं आहे गणपती बघण्यासाठी आणि येस आम्हाला खूप उशिराने वेळ भेटला। उद्या गणपती बाप्पा उठणार आहेत, म्हटलं आज बघून घ्यावं वगैरे व्यवस्थित। आणि गावामध्ये खूप छान छान डेकोरेशन वगैरे म्हणजे मंडळांनी केलेले आहेत, सो म्हटलं जाऊन यावं। आणि अगोदरच जायचं होतं, पण मग काय व्हायचं ना, मला काम असायचं किंवा आरूच्या पप्पांना सुट्टी नसायची, त्याच्यामुळे आज सुट्टी पण आहे, रविवार आहे आणि उद्या लास्ट डे आहे, तर म्हटलं आज जाऊन यावं। त्याच्यामुळे आज मुहूर्त काढलाय आणि आता वाजलेले आहेत 5:30। तर म्हटलं आणि आम्हाला आहे ना एक 6:30-7 पर्यंत निघायचं आहे। पण मग काय होतं ना, माझी तयारी होऊन जाते, पण आरूच्या तयारी करण्यामध्ये मला जवळजवळ अर्धा एक तास आरामाने जातो। त्याच्यामुळे मी एवढ्या लवकर तयारीला लागलेले आहे। तुम्ही विचार कराल की हिला 6:30-7ला जायचं आणि एवढ्यात तयार होते, तर तसं काय नाही। माझी जरी झाली तरी आरूला मला वेळ लागतो तयारी करायला, आणि तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये तो कसला त्रास देतो मला। त्याच्यामुळे चला आता पहिले माझी तयारी करते, त्याची तयारी करते, सगळ्यांची तयारी झाल्यानंतर मग भेटूयात। तर आता सगळ्यांची तयारी झाली आहे, आरू आणि त्याचे पप्पा गाडी पुसताय, तर बरोबर आम्ही म्हटल्याप्रमाणे 7 वाजलेले आहेत। चला तर मग गणपती बाप्पा म्हणतोय तो पण। तर रस्त्यावरच एक पहिला गणपती लागला, तर तिथे दर्शन घेतलं आणि गर्दी खूप जास्त होती, त्याच्यामुळे तिथे काही व्हिडिओ घेता आला नाही। आणि त्या गणपतीची ना इथे मिरवणूक निघालेली होती। थांबलो आणि त्यानंतर आम्ही निघालो दुसरीकडे, आणि तिथे ना अंबरनाथचा देखावा केलेला होता। आणि इथे ना खूप सुंदर देखावा केलेला आहे। इथे आहे केदारनाथ ज्योतिर्लिंगचं दर्शन झालं आपल्याला, इथे आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं, आणि इकडे आहे हो श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं, आणि खूप सुंदर देखावा केलेला आहे। इकडे आहे सोमेश्वर ज्योतिर्लिंगचं, परत इकडे आहे विश्वेश्वर ज्योतिर्लिंगचं देखावा खूप सुंदर केलेले आहेत। इकडे महाकालेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे। आणि इकडे आपली बाप्पांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे। त्यांनी जी व्यवस्था आहे ना खूप मस्त केलेली होती इथे, म्हणजे त्या साईडने आत जायचंय आणि इकडं बॅक साईडने ना निघायचंय, म्हणजे कसं जास्त गर्दी जरी झाली तरी असं गोंधळ होणार नाही। खूप मस्त केलेलं आहे। आणि त्यानंतर ना आम्ही गेलो होतो दुसरा देखावा पाहण्यासाठी, आणि तिथे ना राक्षसाने भगवान शंकरांना पर्वतासह उचललेलं होतं। तर इथे ना हा देखावा केलेला होता आणि हाही खूप सुंदर होता।
मिलना चाहोगे मेरे साथियों से? तो देखो। जी हाँ, मैं हूँ व्हाट्सएप। पूरी दुनिया मेरी गिरफ्त में है। बच्चा, बूढ़ा या जवान, सब दीवाने हैं मेरे। गूगल नाम है मेरा। मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता। एक वर्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह। कहते हैं नेता, अभिनेता, खिलाड़ी, बच्चा, कोई मेरे आगे टिक नहीं सकता। मैं इंस्टाग्राम, मैंने सबको पागल करके रखा है, स्पेशली उन युवाओं को, उसको और इसको भी। और मुझे तो आप लोग जानते ही होंगे, मैं हूँ फेसबुक। मुझसे ही तो ये सोशल मीडिया का दौर शुरू हुआ है। कैसा वक्त आ गया है, हम अपने रिश्तों से ज्यादा वक्त सोशल मीडिया को दे रहे हैं। भूल जाते हैं वो खुशियाँ जो अपनों के साथ रहने में है। दूसरों की तकलीफों का मजाक बना देते हैं और अपनी तकलीफों का स्टेटस बना लेते हैं। हम इतना जरूरत से ज्यादा उपयोग करते हुए भूल रहे हैं कि सोशल मीडिया ही हमारा उपयोग कर रहा है। मित्रांनो, आम्ही असे कधीच म्हणणार नाही की मोबाईल वापरू नका. मोबाईल ही अत्यावश्यक बाब आहे. मोबाईल वापरा, परंतु त्याचा वापर मर्यादितच असू द्या. पोलीस आपले मित्र आहेत, त्यांना सहकार्य करा. आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. एकाच जागेवर गर्दी करू नका. लहान मुलांना सांभाळा. धन्यवाद. सगळे गणपती डेकोरेशन पाहून झाले आणि आता आहे ना आम्ही एक आहे इथे शहाजीराजे दरबार म्हणून, तर तिथल्या गणपती पाहायला आलोय आणि तिथलं डेकोरेशन पण बघायला आलोय.